राज्याचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात, जे एक महान व्यक्तिमत्व या देशातलं आहे. त्यांच्या इतकं महान नेतृत्व अजून निर्माण झालेलं नाही असं दिसतं. एकंदरीत त्यांची अलीकडची काही वक्तव्य आहेत. प्रशांत कोरटकर हा नागपूरचाच आहे ना. दंगल नागपूरला होते, दंगल त्यांच्या मतदारसंघातच होते. मग दंगलीविषयी शंका व्यक्त करणाऱ्यांच्या संदर्भात ते असं म्हणतात की दंगल नागपूरलाच का झाली असं विचारणाऱ्यावरती मानसिक उपचार करण्याची गरज आहे असं मी काल ऐकत होतो. पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाही आहे. हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला. हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही विचारला, अनेकांनी विचारला. पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न. त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं, या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसतंय मला. फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानस उपचार करण्याची गरज असं एकंदरीत दिसायला लागलं. आता कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना. आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील. उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं. आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही. माझं पूर्ण व्हायचं आहे. होऊ शकत नाही. इतकं सक्षम पोलीस आहेत फडणवीसांचे. आरोपींना पकडतात, ज्यांना पकडायचं नाही त्यांना सोडून देतात सरकारच्या आदेशानं, आणि जे विरोधक आहेत त्यांना बरोबर पकडतात. कृष्णा आंधळे सापडत नाही, कोरटकर सापडत नाही, अजून काही भाजपचे आरोपी सापडत नाहीत. म्हणून मी म्हणते की हे सरकार हे मनोरुग्ण आहे. संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे आणि ह्यांना उपचाराची गरज आहे. ह्यांच्याकडे जर आरोग्य खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे, त्याच्यामुळे तिथे गोंधळ असल्यामुळे या राज्याची जनता झोळी फिरवून पैसे जमा करून या सरकारवर ते उपचार करू शकते. तुम्ही म्हणताय